तर या कळकत्या फळकत्या थंडीमध्ये मी चाललो होतो आज लग्नाले. पण मी ना एका ठिकाणी गाडी थांबवून म्हटलं की लग्नाला तर जायलाच जाईन, पण म्हटलं हे थंडी वाजू राहिली हिचं काय करा. गाडी म्हटलं सकाळचे 10 वाजले तरी म्हटलं थंडी कमी व्हायचं नाव नाही घेऊन राहिली, पण आपल्याला तरी जाणार लग्नाला. मग काय जराकभर थांबून उन्हामध्ये गरम व्हायला मग डबल निघलो भाऊ भानगुरा जायसाठी. मग काय वावराईने शॉर्टकट मारून मी पोचलो भाऊ भानगुर यायला. तर अडी आल्यावर आपला थंडीचा प्रवास अडीच खतम झाला होता, काऊन की आपल्याला जाणं होतं 4 व्हीलर मध्ये. मग त्याच्या बाद थोडसं पुढे गेल्यावर मग आपल्याला टाकणं होतं आपल्या गाडीमध्ये इंधन. मग गाडीमध्ये इंधन टाकल्यावर मग निघलो भाऊ आम्ही कापसवाडी अंगे जायसाठी. रस्त्यानं जाता आता आपल्याला दिसला भाऊ रोड कुठे उकरेल बी होता भाऊ. मग तसंच धीरे पोचलो भाऊ आम्ही कापसवाडी मध्ये. मग अंकितदाच्या सासरवाडी मध्ये चहा पाणी घेतल्यावर मग निघलो आम्ही वडगाव सद्दूले जायसाठी. लग्नाच्या पत्रिकेवर 12:30चा टाइम दिला होता, पण आम्ही पोहोचलो भाऊ 2 वाजता. आता तर म्हटलं जेवण करणार म्हटलं डायरेक्ट घरीच जाणार म्हटलं आता. आणि गावामध्ये आल्यावर म्हटलं लगन कुकड्या लगन होतं बा आपल्या मामाच्या वावरामध्ये. मग त्याच्या बाद मोंडवामध्ये आल्यावर मालूम पडलं की आपल्याला लग्न लागलं नाही, आता लग्न लागते. मग लग्न लागल्या गेल्यावर मग बसलो आम्ही जेवण करायसाठी. आणि तितक्यातच आपले दिसले आपल्याला पुण्याचे मावसासोबत बोलल्या गेल्यावर जेवण खाऊन काढल्यावर मग आलतो आम्ही फोटो काढायसाठी. इकडे तर म्हटलं फोटो जर राहिले म्हटलं बाजूला इकडे दिसली आपल्याला टाळाईवाली ताई. मग याचा पैशाचा मेळ अटपल्यावर मग आलो आम्ही फोटो काढायसाठी. आणि तुम्हाला तर मी सांगणं विसरलो होतो की मी कोणाच्या लग्नाला आलो होतो. तर मी आलतो भाऊ मामाच्या मुलगीच्या लग्नाला. मग स्टेजवर आलो भाऊ एक मस्त पैकी एक फोटो घेतला खैसून. मग आम्ही फोटो काढला बाद मग अंकित दान गायत्री बाईने फोटो घेतला काढून. फोटो गिटो काढल्यावर मग भेटल तर आपल्याला अंकित. मग बंद्याला भेटल्या घेतल्यावर मग निघलो भाऊ आम्ही घरी जायसाठी. आणि घरी जाता जाता आम्हाला झाली भाऊ रात. मग काय शंकराच्या आमच्या ह्याच गोष्टी चालू होत्या, आपल्याला किती वाजले तर आपल्याला आज तर घरीच जाणं जाय. मग त्याच्या बाद मुक्ताईनगर मध्ये पोहोचल्यावर अंकित दा म्हणे चला म्हणे आता आपण पाणीपुरी खाऊ. मग पाणीपुरी गिनीपुरी खाल्ल्यावर मग आलो आम्ही भानगुऱ्याला आलो. अजय म्हणे लवकर म्हणे अंदर आता. अजयला म्हटलं आम्ही चाललो आता घरी. तसं तर अजय बिन अजयच्या घरची म्हणतात की एवढ्या रात्री तर तुम्ही जाऊच नका. मग काय दोन चार बोलणे खाल्ल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.